नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरीत आदिवासी समाजाच्या वतीने बंजारा व धनगर समाजाच्या आरक्षण मागणी विरोधात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हैदराबाद गॅजेट निघाल्यापासून आदिवासी आरक्षणात घुसण्याचे काम बंजारा आणि धनगर समाजाकडून सुरू असून या मागचा मास्टर माइंड कोण हे तपासून पाहणे गरजेचे असल्याचे मत एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केले. राहुरी येथे मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी राहुरी तहसील कार्यालयावर धनगर बंजारा समाजाच्या असंविधानिक मागणी विरोधात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवाजीराव ढवळे हे बोलत होते. यावेळी जालिंदर घिगे, संदीप कोकाटे, कुमार भिंगारे, जयेश माळी, गीताराम बर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चात बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, संतोष सोळके, पिंटू नाना साळवे, बाबासाहेब शिंदे, बाबूराव मकासरे, संकेत कोरडे, अमर पवार, महेश साळवे, अंकुश बर्डे, पोपट घोलवड, सुनील पवार, सोमनाथ माळी, सुमन बर्डे, मथुरा माळी, बाळासाहेब पवार, प्रदीप गवळी, आशा गायकवाड, जिजाबाई वायळ, पूनम घिगे, काशीनाथ कोकाटे, गुलाब पवार, समीर पारदी, सोमनाथ केदार, विठ्ठल आहेर, प्रेम माळी, रेखा बर्डे, मीरा माळी, वर्षा जाधव, मीराबाई माळी, संदीप काळे आदी महिला, पुरुष व लहान मुले सहभागी झाली होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज या राहुरी तहसील कार्यालयावरती सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला होता. आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटची शिफारस लागू केली तेव्हापासून महाराष्ट्रात एक सामाजिक स्वस्थ बिघडल्याचं वातावरण आहे. एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये संघर्षाला उभा राहतो की काय अशा पद्धतीची गाव पातळीवरती परिस्थिती आहे. तर ही काय कायद्यानं निर्माण केलेली परिस्थिती नाही, तर ही राज्य सरकारनं निर्माण केलेली परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्य सरकारचं 2014 पासूनचं आपण धोरण बघितलं. तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाच्या नीतीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि RSS अशा पद्धतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये गेल्या 2014च्या कालखंडापासून मोठ्या प्रमाणावरती राबवत आहे. आणि त्याचाच हा एक भाग आहे की एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये लढला पाहिजे. असंविधानिकरित्या मागण्या करून भारतीय संविधानापुढे आव्हान उभा करण्याचं काम शासन निर्मित काही पुढाऱ्याकडनं केलं जात आहे. आणि म्हणून त्याला प्रतिकार आपण केला पाहिजे. आदिवासीचं आदिवासीत्व नष्ट करण्याचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रभर हा प्रतिकार करण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोर्चाच्या निमित्ताने एकत्रित येतात. अशी एक मागणी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जी लावून धरली ती मागणी कशी असंविधानिक आहे हे सांगण्यासाठी हा मोर्चा काढला होता. 2014 साली धनगर समाजानं जशी मागणी केली तशी बंजारा समाजानंही केली. बंजारा समाजानं राष्ट्रपतींच्याकडे मागणी केली. राष्ट्रपतींनी त्या मागणीचं पत्र राज्य सरकारला पाठवलं. राज्य सरकारनं ते TRTIला पाठवलं आणि TRTIनं 3 वर्ष सर्वे करून पुन्हा राज्य सरकारला TRTIनं कळवलं की गोर बंजारा हा समाज आदिवासी समाज नाही आहे, कारण तो आदिवासी असण्याची लक्षणं पूर्ण करीत नाही. आणि तसंच ते अनुसूचित आदिवासींची जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये गोर बंजारा हे लिस्टमध्ये नाव नसल्यामुळं हा समाज आदिवासीमध्ये आरक्षण मिळवण्यास अपात्र आहे. हे 2017ला जाहीर केलं सांगितलं. त्याचबरोबर धनगर समाज हा जो आरक्षण मागतोय, धनगर समाज हा धांगड आणि धनगर म्हणजे बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली आदिवासी समाजाची त्याच्यामध्ये धांगड नावाची एक आदिवासी जमात आहे. ती जमात आणि आम्ही एकच आहोत अशी जी मागणी लावली होती ती मागणी घेऊन ते कोर्टामध्ये गेले. डायरेक्ट आदिवासीमध्ये जाण्याचा जो काही त्यांनी अट्टास धरला होता तो हायकोर्टानं, मुंबईच्या हायकोर्टानं 2016 साली तो फेटाळून लावला. आणि त्याच्यानंतरनं ते अपिलात गेले. त्यांनी आणखी काही जनहित याचिका केल्या होत्या, त्याही हायकोर्टानं फेटाळल्या आणि ते पुन्हा हायकोर्टात
सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला आणि धांगड आणि धनगर हे एक नाही आहेत असं जाहीर केलं. हे निकाल आपल्याला पाहायला भेटतील. तसंच KRTIचं पत्रही आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळं ह्या दोन्ही मागण्या असंविधानिक आहेत. ह्या असंविधानिक मागणी आहेत म्हणजे संविधानाच्या विरोधात जाऊन कोर्ट आम्हाला अमान्य आहे, कोर्टाचे निकाल मान्य नाहीत, बाबासाहेबांचं राज्यघटना आम्हाला अमान्य आहे. अशा स्वरूपाचा व्यवहार बंजारा समाज आणि धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जो व्यवहार सामाजिक तेढ निर्माण करणारा आहे, जो समाज संघर्ष लावणारा आहे. आणि हा संघर्ष जर भाजप सरकारला लावायचा असेल, मनुस्मृतीचे अजेंडे राबवणाऱ्या संघप्रणित सगळ्या संघटनांना लावायचा असेल तर आदिवासी समाज असं होऊन देणार नाही. आम्ही भाऊ आहोत, आम्ही सगळे सलोख्याने जगणारी माणसं आहोत. 2-4 लोक पुढे टाळके काढून जर BJP अशा काही वादाला तोंड लावणार असेल तर हे आम्ही ओळखून आहोत. आमचा धनगर बांधव आणि बंजारा बांधव, खरा धनगर आणि खरा बंजारा बांधव अशा चुकीच्या मार्गाने जाणार नाही हा मला आत्मविश्वास आहे. परंतु हा मोर्चा जे तरुण आहेत, जे भडकणारे आहेत, त्यांना 2 गोष्टी समजावून सांगण्याकरता, सगळ्या समाजाला समजावून सांगण्याकरता हा मोर्चा आला होता. या सगळ्या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही पुढे जी काही भूमिका घेत जाणार आहोत ती भूमिका आम्ही सगळी संयोजन समिती ठरवू. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.